हाय, मी नीलम. बोलकी पुस्तके या माझ्या चॅनलवर आज एका जरा थोड्या वेगळ्याच विषयावर बोलण्यासाठी मी आपणासमोर आलेली आहे. परवाचाच लोकसत्ता त्याच्यामध्ये लोकरंगमध्ये चतुरंगमध्ये आलेली आरती कदम यांची एक बातमी की जी मला भयानक अस्वस्थ करून गेली. ती म्हणजे जिझेल पेलिको यांची 9 वर्षानंतरची जाग, हे जे आर्टिकल आलं होतं त्या आर्टिकल संदर्भात. तर 9 वर्ष ती आपल्याच बिछाण्यात 70पेक्षा जास्त पुरुषांचा बलात्कार सहन करत होती आणि तिला त्याची सुतराम कल्पना नव्हती. पण तिला भान आणणारी ती घटना घडली आणि सुरू झाली न्यायालयीन लढाई. आपल्याच नवऱ्याविरुद्धची आणि बलात्काराच्या कायद्यातील बदलासाठीची, बाईच्या सन्मानासाठीची. त्या जिझेल पेलिको यांना नुकताच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान लिजिओ ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानिमित्तानं आरती कदम यांनी हे लिहिलेलं आर्टिकल आहे आणि च्या अनुषंगाने मी आज हा माझा व्हिडिओ करत आहे की ही घटना तिच्यावर झालेल्या बलात्काराने केवळ फ्रान्सच नाही तर जग हादरलं. खरं तर जेव्हा हा बलात्कार उघडकीस आले तेव्हा तीच मुळापासून हादरली होती, कारण ते तिच्याच विश्वासू नवऱ्याने घडवून आणले होते. पण नंतर मात्र ती उभी राहिली ताठ मानेनं स्वतःसाठी आणि तिच्यासारख्या असंख्य अत्याचार पीडित बलात्कारित स्त्रियांसाठी. ती जिझेल पेलिको आज 72 वर्षाची आजी आहे. तिला नवरा आहे, 3 मुलं आहेत, 7 नातवंड आहेत आणि फ्रान्समधल्या एका छोट्याशा गावात खरं तर ती तिचं स्वतःचं सुखी आणि अगदी नेहमीप्रमाणे सर्वांचं असतं तसं रुटीनचं आयुष्य जगत होती. आणि त्यानंतर मात्र सप्टेंबर 2020पर्यंत त्यानंतर मात्र तिच्या आयुष्यात आलेल्या त्या एका दिवसानं तिला आश्चर्य, धक्का, दुःख, वेदना, क्रोध, विश्वासघात, असहायता आणि किती भावनांनी तिला भोवंडून सोडलं, गरागरा फिरवलं. आणि त्यानंतर मात्र तिचं स्वतःचं आयुष्य असं स्वतःचं राहिलंच नाही, कारण एकतर तिच्याच नवऱ्यामुळे ह्या सगळ्या घटना घडल्या की ज्या मी आता आपल्याला पुढे सांगणार आहे. आणि तिच्या नवऱ्याला डॉमिनिक पेलिकोला पोलिसांनी अटक केली होती. कारण काय तर त्याने सुपर मार्केटमध्ये बायकांचे स्कर्ट खालचे म्हणजेच अश्लील फोटो लपून काढले होते आणि पोलीस त्यांच्या घरी आले. घराची झडती सुरू झाली. त्यांच्या घरात त्यांना असे 20,000पेक्षा जास्त व्हिडिओ आणि फोटो सापडले आणि फोल्डरवर लिहिलं होतं ॲब्यूज. अधिक शोध घेतला गेला तेव्हा लक्षात आलं की त्यातले बहुसंख्य फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स हिच्याच आहेत, म्हणजे त्याच्याच बायकोच्या, जिझेलच्याच, आणि त्याही त्याच घरातल्या, त्यांच्याच बिछाण्यातल्या आणि बलात्काराच्या. ग्लानीतली ती आणि तिचे उपभोग घेणारे मात्र वेगवेगळे, 1-2 नाही 70च्या वर पुरुष. आणि मग खुलासा झाला तो सतत 9 वर्षांपेक्षा जास्त काळ म्हणजे 2011 ते 2020 सुरू असलेल्या तिच्यावरच्या बलात्काराचा. तिची संमती तर नाही पण जाणीवही नाही अशा बेशुद्धावस्थेत तिच्यावर ह्या सगळ्या 51 जणांनी नवऱ्याच्या मदतीने अत्याचार केले. आणि हा नवरा मात्र कुटुंबवत्सलतेचा चेहऱ्यावर आव आणून प्रेमळ नवरा, प्रेमळ आजोबा अशा सगळ्या भूमिका निभावत होता. तर त्याचा हा सगळा मुखवटा फाडला गेला आणि ती असहायपणे आपल्या विश्वासाला तडे जाताना बघण्याशिवाय दुसरं काही करूच शकत नव्हती. कारण तिला जेव्हा एक घटनांचे अर्थ कळत गेले की इतक्या अनेक रात्री अशा गेल्यात की मला इतकी गाढ झोप लागते कशी, असे तिच्या मनामध्ये नेहमी विचारायचे. की मला सकाळी उठल्यावर काही आठवत कसं काही नाही, माझे केस का गळायला लागलेत, माझं एवढं वजन का कमी व्हायला लागले आणि तब्येत तर फारच खालवायला लागली, उतरायला लागली आहे.
असं काय, मला असं काय होते ते काय मला कळत नाही, असं तिला नेहमी ती खूप विचार करायची, पण तिला त्याचा अर्थ कधी कळलंच नाही. मग तिला अशा शंका वाटायला लागली का मला काय अल्झायमर व्हायला लागला आहे का, किंवा माझा असा कुठला रोग आहे का की ज्याचं मला निदानच होत नाही का, मला कळत नाही, अशी आपली ती विचार करत होती. प्रत्यक्षात तर मात्र होतं इकडं हे सगळं भलतं वेगळंच होतं. आणि तिला हे सगळं होण्याचं कारण होतं की तिला ज्या झोपेच्या आणि नैराश्याच्या गोळ्या दिल्या जात होत्या त्यामुळे हे सगळं तिला होत होतं. मग जेव्हा इतक्या पुरुषांकडनं बलात्कार होतील तेव्हा ती बाई बिचारी किती शरमेनं लाजून जाईल, गांगरून जाईल, घाबरून जाईल, असहाय होईल. पण ही मात्र एवढी धाडसी आणि करारी बाई की ही ना स्वतःला काय स्वतःच्या घरात कोंडून घेतलं नाही. एखादी बाई तशी बसली असती, पण हिनं मात्र काय केलं की स्वतःसाठी उभं राहायचा निर्णय घेतला आणि कोर्टामध्ये जाऊन जेवढ्या वेळा तिला तिथं बोलवलं गेलं तेवढ्या वेळेला तिनं न घाबरता न करता, त्यांनाच उलट लाज वाटली पाहिजे, मला कसली लाज, असं म्हणत 3 महिने ते कोर्ट केसेस चालू होते. त्यावेळेला ती स्वतः जाऊन तिथं त्यांनी विचारलं की बाबा ह्याच्या व्हिडिओज दाखवू देत का, तर तिनं बिनधास्त सांगितलं हो माझे व्हिडिओ तुम्ही दाखवा, मला काही प्रॉब्लेम नाही, कारण लाज त्यांना वाटली पाहिजे. अशा पद्धतीनं तिनं त्या केस लढून त्या सगळ्या 50 जणांना, म्हणजे जेव्हा शोध घेतला गेला तेव्हा त्यातले 50 जण सापडले आणि त्या 50 जणांच्यावर तिनं खटला भरून ते सगळं केला. बरं त्यामध्ये पुरुष तरी कोण होती, तर कारण सगळे पुरावे तर घरातच होते. तर त्या पुरुषांचा शोध घेतला तर त्यामध्ये दक्षिण फ्रान्समध्ये मझान गावच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतली 51 पुरुषांना शोधण्यात आलं आणि त्यांचं वय वर्ष काय होतं तर 20 ते 70. मग त्याच्यामध्ये कोणी ट्रक ड्रायव्हर होता, कोणी पेंटर होता, कोणी घरकाम करणारा गडी होता, कोणी इलेक्ट्रिशियन होता, कोणी कॉन्ट्रॅक्टर होता, कोणी शेतकरी होता, कोणी शिपाई, तर कोणी वॉर्डन्स होता. म्हणजे कोणीही म्हणजे कोणीही, त्याला काही अर्थच नाही. तर या सगळ्यात महत्त्वाची भूमिका कुणाची होती तर इंटरनेटची. त्यामुळं हे सगळेजण एका चॅटरूममध्ये यायचे किंवा त्यांनी ते पोर्नची साईट बघायचे. आणि एकदा त्या डॉमिनिकनं ती पोर्न साईट बघितल्यावर त्यानं त्याच्यामध्ये असं बघितलं की त्या एका व्यक्तीनं त्याच्या बायकोला गुंगीचं औषध घातलं आणि तिच्यावर बलात्कार घडवून आणला. तर हा इतका विकृत ही जी कल्पना आहे, ह्या विकृत कल्पनेनं त्याच्या डोक्यामध्ये जन्म घेतला की अरे खरंच आपण पण असं करू शकतो की, करून बघायला काय बिघडत आहे. पण ही किती विकृत कल्पना आहे ह्याचं त्याला क्षणभरसुद्धा काय त्याला आभास झाला नाही की काय त्यानं विचार केला नाही आणि त्या राक्षसी योजनेला तो बळी पडला. आणि त्यानं त्याच्या बायकोला हे प्रयोग करण्यासाठी त्यानं त्याच्या सगळ्या समआवडीच्या लोकांच्या बरोबर कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना कन्व्हिन्स केलं. त्यातला एक जण तयार झाल्यावर त्यानं सगळी कल्पना दिली की मी जेव्हा बोलवेन तेव्हा तू इकडे यायचं आणि तेव्हा तू कुठे काही परफ्यूम, सेंट, दारू किंवा कसलं गुटखा असलं कशाचाही वास येता कामा नाही, कसली नशा करायची नाही, मी सांगेल तेव्हा यायचं आणि तुझं काम करून गुपचूप निघून जायचं. आणि आता हिच्यासाठी त्यानं काय केलं तर सरबत किंवा दारूमध्ये किंवा जे काही घेणार आहे त्याच्यामध्ये रोज रोज तो तिला गुंगीचं औषध आणि असं तिला द्यायचा. आणि त्याच्यामुळे गुंगीचं औषध दिल्यानंतर ती साधारण 7 तास तरी झोपी गेली पाहिजे, अशा पद्धतीचं तो नियोजन करायचा. आणि त्यामुळे ती धड झोपलेली नाही, धड बेशुद्ध अवस्थेत नाही, अशा सगळ्या विचित्रच अवस्थेत ती असायची. आणि त्यावेळेला ही पुरुष येऊन तिच्यावर मनसोक्त बलात्कार करून निघून जायचे. आणि परत ही पुरुष इतकी निर्लज्ज आणि नालायक की त्यांना जेव्हा केव्हा त्यांचा शोध घेतला गेला, विचारला गेला, तर तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की अरे ती तर काय निवांत झोपलेलीच होती की, आणि ती तर एन्जॉयच करत होती की, तिला माहीतच आहे की, तिला माहिती नाही असं कधी होईल का, म्हणजे जणू आपण त्या गावचे नाहीच, असंच सगळ्यांचं बोलणं वागणं होतं. आणि म्हणजे थोडक्यात काय सांगायचं तर त्यांचे आत्मे हे मेलेलेच होते. इतक्या व्हिडिओ क्लिप्स बनवून तो इंटरनेटवर टाकायचा आणि ह्या घृणास्पद काम करणाऱ्या या विकृताला कशाचा खेद वाटत नव्हता, कशाचा पश्चाताप वाटत नव्हता. आणि दिवस झाला की मात्र हा प्रेमळ पिता, प्रेमळ नवरा, विश्वासू नवरा आणि काय आजोबा, ह्या सगळ्या भूमिकेमध्ये असं दाखवायचा की जणू तो मी नव्हेच. तर ह्या अशा स्त्रीला म्हणजे काय, ही तिची मी साधारण स्टोरी सांगितली, पण हे इतकं भयानक आणि इतकं घृणास्पद आणि इतकं विचित्र आहे की कल्पनासुद्धा करू शकत नाही आपण की आपल्याला कुणा परपुरुषाचा टच जरी झाला थोडा तरी आपण आतून बाहेरून गांगरून जातो, हादरून जातो. आणि
ज्या नवऱ्यावर आपण पूर्ण आपलं आयुष्य निर्भर ठेवतो, ज्याच्या विश्वासावर आपण त्याच्या घरात पाऊल टाकतो, तोच नवरा. आणि त्याने मी म्हणते एखाद्या वेळेला त्यालाही असं करावं वाटलं, 1 करून 2 करून 4 करून गप्प बसणारा माणूस, अरे बापरे, 70 आणि इतकी वर्ष आणि पोराबाळांच्या स्वतःच्या घरात असताना क्षणभर त्याला हा सुद्धा विचार आला नसेल की अरे माझ्या पोराबाळांच्यावर काय होईल, किंवा माझी स्वतःची काय प्रवृत्ती होती, किंवा माझ्याच बायकोला मी असं करतोय. म्हणजे आता ते पूर्वी स्त्रियांना ते विकायचे करायचे. थोडक्यात काय सांगायचं आहे तर अगदी पुरातन कालापासून आत्तापर्यंत ही पुरुषप्रधान संस्कृती काय कुठेही संपलेली नाही, कुठेही गेलेली नाही. स्त्री जरी मंगळावर गेली, चंद्रावर गेली आणि काय तिनं पाहिजे ते केलं तरी अशा ह्याच्यामध्ये तिला खरं तर सगळ्या ह्या सृष्टीला जन्म देणारी तीच आहे. तिच्यावरच सगळी सृष्टी आहे. तिनं जर उद्या संप पुकारला तर तुमची सृष्टीच निर्माण होणार नाही. अशी ही जन्मदात्री जगन्माता असताना सुद्धा तिच्यावर अशा पद्धतीचं सगळे जे काय बलात्कार घडतात, अगदी 5 वर्षाच्या मुलीपासून ते या 70-80 काय 90 वर्षाच्या बायकांवर बलात्कार केले जातात. ह्याच्यामध्ये म्हणजे किती 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 विकृतता. आणि आपण म्हणतो की भारत मेरा महान, भारत मेरा सगळ्या संस्कृतीमध्ये महान. सगळी प्रत्येक स्त्री, प्रत्येक आई ही आपल्या मुलावर चांगलेच संस्कार करत असते. मग अशा वेळेला ही संस्कृती जाती कुठे, होतं काय तर त्यांना असणारी संगत, किंवा आता सध्याचा हा नेटचा जमाना आणि आता तर AIचा जमाना आलेला आहे. त्यामुळे आता या जमान्यामध्ये तरी काय ज्या सगळ्या गोष्टीवर न बोललेलंच बरं. पण कुठंतरी काहीतरी त्याला लगाम लागला पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्या स्त्रियांच्यावरचं हे सगळं कुठंतरी नक्कीच थांबलं पाहिजे. त्यांनासुद्धा जगामध्ये सन्मानाचं, मानाचं स्थान मिळालं पाहिजे. त्यांना हवं तसं जगण्याची त्यांना मोकळीक हवी. त्यांना सगळ्या गोष्टीची त्यांना बंधनं असतात. आणि परत वर्ण आणि नवराच जर असं करायला लागला तर आता मग त्या स्त्रियांनी लग्न तरी करायची का नाही करायची. म्हणजे किती किती कसं काय. जर मग लग्नच नाही केलं तर मग संसार कसे उभे राहणार. संसार नाही उभे राहिले तर पुढे ही तुमची मनुष्य संस्कृती टिकणार कशी. मुलंच जन्माला जर आली नाही तर. म्हणजे पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला वेळ आहे कुणाकडे. आपल्याला तेवढ्यापुरते आपली इच्छा भागली, मग त्या स्त्रीचं तिकडं काही का होईना. असे जे हे पुरुषांचे विचार आहेत त्यालाच कुठेतरी काहीतरी आळा बसला पाहिजे. त्यांच्यावर अशा त्यांना जबरदस्त शिक्षा केल्या पाहिजेत की सगळ्या जगाने त्या शिक्षा ऐकून हादरलं पाहिजे. आणि ते करण्यापासून त्यांनी जेव्हा केव्हा त्यांना असं वाटेल तेव्हा त्यांनी त्यापासून परावृत्त झालं पाहिजे. कारण आता ही तर आता तेच काम करते की तिनं खरं काम तिचं हेच चालू झालं की पुरुषप्रधान व्यवस्थेकडून बाईला दिल्या जाणाऱ्या आत्मसन्मानाचंच काम तिनं चालू केलेलं आहे. आणि त्यासाठी फ्रान्समधल्या सगळ्या स्त्रियांनी तिचं मनोधैर्य वाढवलेलं आहे, तिला पाठिंबा दिलेला आहे. आणि आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत, तुम्ही तुमचं काम पुढे चालू ठेवा. आणि हे कुठेतरी संपलंच पाहिजे. आणि शरीर संबंध म्हणजे बलात्कारच ही व्याख्या अंमली वा नशेच्या पदार्थाचा उपयोग करून केलेले गुन्हे, लैंगिक अत्याचार यावर तिचा भर असणार आहे. आणि जिजेलची मुलगी कॅरोलाईन डोरियन ही सुद्धा आता ह्या लढ्यात उतरली आहे. आणि तिची 3 मुलंही ठामपणे तिच्याबरोबर यामध्ये आहेत. म्हणजे तो डॉमिनिको पेलुक हा जेव्हा सुपर मार्केटमध्ये असलेले फोटो काढत होता तेव्हा तो जर सापडला नसता तर या जिजेलवरच्या अत्याचाराला वाचा फुटलीच नसते. आणि जगामध्ये अशा कितीतरी स्त्रिया आणि मुली आहेत की ज्यांच्या अत्याचारांना कधीच वाचा फुटत नाही. आणि त्या बिचाऱ्या आपलं आयुष्य पुढे जसं येईल तसं भोगतात आणि बिचाऱ्या सहन करत राहतात. पण मला वाटते की आत्ताच्या सध्याच्या सर्व पिढीतल्या मुलामुलींनी सर्वांनी याच्यावर विचार करून जिथल्या तिथं दंड देणे हा त्याच्यावर उपाय काढला पाहिजे. आणि ह्याच्यावर खरंच काहीतरी ठोस असं घडलं पाहिजे. ह्या आर्टिकल वाचल्यानंतर मी खूप अत्यवस्थ झाले आणि मला असं वाटलं की हा असा विषय तर आपण आपल्या सगळ्या माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्याबरोबर शेअर केला पाहिजे. आणि हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे. सर्वजणच काही पेपर सगळे वाचतात असं नाही.
आणि म्हणून मी आज आपणा सोबत शेअर करत आहे. तर तुम्ही असेच वेगवेगळे माझ्या चॅनलवर बोलकी पुस्तके आणि सप्तरंग 594 या दोन्ही चॅनलवर असे बरेच वेगवेगळे विविध विषयांवर माझी नेहमी चर्चा असते, पॉडकास्ट असतात, त्यानंतर इंटरव्ह्यूज असतात. बऱ्याच चांगल्या पुस्तकांचं वाचन केलेलं आहे, बऱ्याच थेरपीज शिकवलेल्या आहेत. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.